जबरदस्त बुवा. आप्पा पाड्यात टाकला अंडा, जोईला आणि टकलूची जोडी लई भारी गमतीची. जोईला आणि टकलूची जोडी लई भारी गमतीची. लोक लुकू बघतात चांगला, भजनी बुवाचा चांगला रंगला, भजनी बुवाचा चांगला रंगला, भजनी बुवाचा चांगला रंगला. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, टाकल्यावरती उंदीर काढफुड धरती. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती. ही नाडांची धरती, टाकल्यावरती उंदीर काढफुड धरती. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती. मोग्यांबो खुश हुआ. या मोग्यांबो नाही होता हो पहिल्यांदा. सलमान खान स्टाईल होती हा माझी पहिली कॉलेजमध्ये असताना. एवढे लांब केस होते बुवा, खांद्यावर पडायचे. क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो मी, एवढे लांब केस होते. पण त्या सलमान खानने केस लाल करून सुरुवात केल्याने माका वाटलं त्यावेळी मैंने प्यार किया हिट. कबूतर ज्या लय कबुतरा उडवल्या आम्ही त्यावेळी. ते सलमान खान तो केस लाल करू गेल्यानंतर म्हटलं आपणही करूया आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. फुडण्याचा पेटत गेला तर लोकांनी इकडे येऊन विजवला. त्याच्यामुळे बाजूसून झालरने मध्ये डॉलर शिल्लक राहिलं. मोग्यांबो खुश हुआ. पण होय, हे सगळे 500चे नोटी बघितले ते फोटो माझोच आहे. या 10च्या नोटीवर सुद्धा माझो फोटो. श्रीदेव वीरभद्रेश्वर पुरळ पुजारेवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग नितेश पुजारी छोटू यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवांनी सांगितलं की ट्रेनमध्ये हात पोचत नाही आणि परिस्थिती हाच बुवाती. कारण मी ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीतच पडत नाही, कारण वरच्या हुकाक माझा हात पोचत नाही कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा. आणि त्या गाडीत एवढी जाबी गाडीत डब्यात चढलास की एक कोणतरी सांगता आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुनीला तेव्हा सगळा सामान बरोबर होता आणि आता डब्यात चढल्यावर काय सांगतात चेक करा आणि तपासून पहा. नेक्स्ट स्टेशन कळवा. म्हटलं थांब आधी ठाण्यात उतरते तुका कसा काय तर कळवतंय काय कळवा लावलं. अगला स्टेशन घाटकोपर. बुवा मागच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला आणि घाटकोपर जायचं. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर की तो कोपर घेईन घासकोपर. अगला स्टेशन घासकोपर. भयानक परिस्थिती आहे बुवा. मी दिवा ट्रेनने येईल. ती पाण्याच्या बॉटलवाली तिचं काय बोट टायमिंग असत. पेप्सी मिरिंडा 7 अप पाणी बॉटल जिरा सोडता. जिऱ्यानी सोड्याच्या मध्ये बरोबर सोडून देतं. काय टायमिंग असं. पुढे काकडीवाली चढणार. काकडी घ्या काकडी वाकडी वाकडी काकडी. काय मजाच असत. भयानक. बुवा या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा भजन ऐकण्यासाठी होती. लाडके बहिणी आहेत ते 50% त्यांना आरक्षण आहे. कुठची जाहिरात असली तरी सुद्धा ती महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूप सुरती पाव, फॅर अँड लवली लगाव चमकती कांती पाव आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव कुजली भगाव. परिस्थिती बदलली. असं काय माहिती बुवा. असं कित्या सांगते ते विचारतात. असं कित्या काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला ना त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली. त्यामुळे त्यांना 50% महिला वर्गांसाठी आरक्षण होय ना. आमच्यासाठी काश्मीरचा गाणं
काश्मीरचा म्हणजे चन पचन गवडा का? नको सांगतो. काय? माझा नाना तुझा नाना, माझा लाल तुझा लाल, या गजराच्या टायमात लाल करूया. या ठिकाणी ऋतिक पुजारे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी कोरोनाचा या ठिकाणी बुवानी कोरोनाचं पण सांगितलं नाही तर कांडा लागंदी त्या कोरोना रोगाक आता परत आठवण करू नको बुवा, कारण त्यावेळी कोणा खोकलो तरी कोण खोकायचो नाही. होय काळोखात जाऊन खोक करीने मग सगळ्यांच्यात खोकलो तर 1 लाखात ठोकलो. परिस्थिती भयानक होती ती मराने, पण त्या रोगान माणसाक जगाचा कसं या शिकवलं. बरोबर ना. पूर्वीचं काळच वेगळं होतो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून दे. शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून येलो म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आता काय हो, हॅलो हॅलो, मी आधी बिहारी म्हटलं थंय रप्पू कसं झालं. पण आज परिस्थिती बदलली. हॅलो हॅलो, हा इथे सट ठेवा, इथे काहीतरी होतात आहे का. हॅलो, बेस थोडं. आज परिस्थिती बदलली. जेवढा फाटके असत तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊ गेला तर 1000 रुपये आणि डोपरावर भोका पडलेली 2000 रुपये. आज फाटलेल्याची किंमत वाढली. पूर्वीच्या काळी नाटकं बसवायचे, स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. सीता वगैरे पळून आणला नाही तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय पुरुषच असत ते. पूर्वीचं काळच वेगळं होतं. पूर्वीच्या काळी चिठ्ठी लिहायचे, मोबाईल नव्हते. कोणाचं प्रेम असलं तर चिठ्ठी लिहायचे. प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाशी संध्याकाळी काजी खाली येशील ना, ती चिठ्ठी पोचाकच 8 दिवस लागत. तोपर्यंत रोज जाऊन काच झाडायचं. इतकी मजा होती. सकाळी फांदी धरलेली, काजीची फांदी धरलेली संध्याकाळपर्यंत सोडायचे नाही. इतकी मजा होती. क्यों आगे पीछे डोलते हो भौरों की तरह. काय मजा होती हो प्रेमात. पण आता पूर्वी सामाजिक नाटक बसवायचे. हिरोच्या हातात बंदूक द्यायचे, ठेचण्याची बंदूक. आतमध्ये पेट भरायचे नाही, बार भरायचे नाही. रिकामी बंदूक हिरोच्या हातात द्यायचे आणि ॲटॉम बॉम्ब वाल्या स्टेजच्या मागे ठेवायची. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्ब वाल्याची असायची. झाला की विलनने पडायचा. साऊंडवाले घाबरलाच नाही ना. तो विचारलो ठॉ म्हटल्यानंतर हो यो खोटो ठॉ झाला की विलनने पडायचा. लोकांका वाटायचं की हिरोन बार घातला ना म्हणजे बंदुकीचं बार झालो असं वाटायचं. पण सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. आणि असंच नाटक लागलेला. हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असो 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेन आणि व्हिलन काय मरेना. त्याच्यापेक्षा तो मेलो, कारण ते का वाक्य नव्हता. कधी ठॉ होता आणि कधी मरतोय. पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत पडणार कसो. आणि ह्यो वाक्य फेक करून मेलो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्ब मल्याचो काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली. आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जा. तो कांदा वडी ह्यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो
तो कांदावडी हो अरे ए थांब तुला मी आता ठार मार. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून चाकू सरकवला आणि ते हिरोक सांगितलं ना आजच्या दिवस ते का चाकू आण मार. माझीच बोललो शेळेली. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. तिने आपल्या पदरचाच वाक्य टाकला आणि त्या पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकेने नाही मारित. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असा म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन टाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला ना तो चाकवाचो बाहेर होता. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या माका या गोष्टीतनं सांगूचं या ठिकाणी